पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र तर भरती निघाली असे भरपूर विद्यार्थ्यांनी यूट्यूबवर जे असे व्हिडिओ पाहिले असेल की बा पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली आणि हिंदी भाषिक लोकांचे तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी पाहिले असेल आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि नक्की या भरतीचे फॉर्म वगैरे चालू झाले का, कारण की हिंदी भाषिक लोकांनी जे भरपूर असे काही व्हिडिओ टाकले यूट्यूबवर की पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची 15,000 जागांसाठी भरती निघाली, 20,000 जागांसाठी भरती निघाले, 30,000 जागांसाठी भरती निघाले, काय सत्यता यामध्ये आहे, फॉर्म भरणे चालू झाले का, अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते आणि अशी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांनी जे हिंदी भाषिक लोकांचे व्हिडिओ या ठिकाणी पाहिले आणि त्यांनी जे हिंदी भाषिक लोकांनी जे व्हिडिओ टाकले आहे की 15,000 जागांसाठी फॉर्म भरणे चालू झाले, 20,000 जागांसाठी फॉर्म भरणे चालू झाले, 25,000 जागांसाठी फॉर्म भरणे चालू झाले, असे भरपूर व्हिडिओ हिंदी भाषिक लोकांनी या ठिकाणी टाकलेले आहे। आणि मला याबद्दल कमेंट सुद्धा मुलांची आली की सर हिंदी भाषिक लोक व्हिडिओ टाकून राहिले, खरंच ज्युडसची भरती निघाली आहे काय, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना यामध्ये फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये पेपर नसते तर डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर। तर ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, काम कोणतं वगैरे करावं लागणार आहे याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना किती पर्सेंटेज वाले पोरं यामध्ये आहे। तर पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवक बद्दल पात्रता जर आपण पाहिलं तर यामध्ये 18 ते 40 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। आणि फीचा जर विचार केला पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकच्या भरतीमध्ये तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी राहते आणि SC/ST कॅटेगरीसाठी 1 रुपया सुद्धा फी राहत नाही। आणि महिला उमेदवार असाल SC/ST OBC EWS NTV OPN SBC SCBC कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांसाठी यामध्ये नसते। ठीक आहे, आपण मोबाईलमधूनही फॉर्म भरला तरी चालते, कारण की सर्वात जास्त जे पोरं मोबाईलमधूनच फॉर्म भरते आणि एकदम नॉर्मली फॉर्म असते तो। ठीक आहे, आणि त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकमध्ये 3 पद असते, तर एक राहते BPMचं पद राहते, त्याला ब्रांच पोस्ट मास्टर म्हटलं जाते, मोठं पद आहे, पगार सुद्धा यामध्ये 12,000 ते 29,000 पर्यंत राहते। त्याचबरोबर ABPMचं सुद्धा यामध्ये पद राहते, त्याला असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर सुद्धा म्हटलं जाते, यामध्ये सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत महिना राहते। आणि डाकसेवकचं यामध्ये पद राहते, यामध्ये सुद्धा 10,000 ते 24,000 पर्यंत पगार भेटते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची। तर 2025 ला जे विद्यार्थी मित्रांनो 21,000 प्लस जागांसाठी पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची भरती आली होती, एक लक्षात ठेवा। आणि त्याच्या ज्या 6 लिस्टा या ठिकाणी लागलेला आहे आणि 7वी लिस्ट लागण्याची काहीही या ठिकाणी संभावना वाटून नाही आली, कारण की 1-1.5 महिन्याच्या वरत दिवस या ठिकाणी झालेला आहे, 7वी लिस्ट या ठिकाणी लागलेली नाही आहे। तर याचा अंदाज मला तर असं वाटतं की लिस्ट या ठिकाणी येणार नाही आहे, कारण की अजूनही या ठिकाणी 7वी लिस्ट या ठिकाणी लागली नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता आपल्याला नवीन भरतीची या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण पाहिलं तर भरपूर जे यूट्यूबवर तुम्ही भरपूर व्हिडिओ पाहिले असेल आणि मला भरपूर मुलांनी कमेंट टाकले की सर फॉर्म भरणे खरंच चालू झाले का पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकचे महाराष्ट्राचे फॉर्म भरणे चालू झाले का, कारण की बऱ्याच काही हिंदी भाषिक लोकांनी जे यूट्यूबवर व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले आहे की फॉर्म भरणे सुरुवात झाली आहे, 15,000 जागांसाठी झाली आहे, त्याचबरोबर 20,000 जागांसाठी सांगितलं कोण। ठीक आहे, असे बरेच काही व्हिडिओ यूट्यूबवर पडलेले आहे, एक लक्षात ठेवा, ते तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिले असेल आणि तिथूनच मला तुम्ही या ठिकाणी कमेंट केलेली आहे। ठीक आहे, तर मी तुम्हाला आता सांगून देतो ऑफिशियली अजूनही या ठिकाणी फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे। मी तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी सांगून देतो कोणतेही या ठिकाणी जागा या ठिकाणी निघाल्या नाही आहे, पोस्ट ऑफिस ज्युडस ग्रामीण डाकसेवकची भरती अजूनही या ठिकाणी निघालेली नाही आहे, एक लक्षात ठेवा। मी तुम्हाला आताच सांगून देऊन आलो, जे रिअल कंडिशन आहे ते तुम्हाला सांगून देऊन आलो, फॉर्म भरणे चालू झाले नाही आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे आता वारंवार एकच कमेंट होते, आपलेच विद्यार्थी आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, नक्सल एरियामध्ये सिलेक्शन झालं होतं पण त्यांनी जॉईनिंग केलं नाही। आणि त्याचबरोबर त्यांचं सुद्धा कमेंट होती की सर आम्ही आतुरतेने या भरतीची वाट पाहून राहिलो, नवीन भरती कधी निघणार आहे, कारण की ही जी 21,000 जागांसाठी भरती निघाली होती त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं, पण कसं आहे तो नक्सल एरिया असल्यामुळे
तर त्यांना सुद्धा माहीत नव्हतं की बा हे असं भेटणार आहे म्हणून नक्षल एरियामध्ये तर त्यामुळे त्यांनी जॉईनिंग केली नाही। तर जे या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहे एक लक्षात ठेवा। आणि काही कसे सुद्धा मुलं या ठिकाणी आहे की त्यांना चांगले पर्सेंटेज होते पण चांगल्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला नाही, म्हणजे अशा ठिकाणी फॉर्म भरला सेफ जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, जे चांगले जिल्हे त्या ठिकाणी जास्त कट ऑफ जाते तर त्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेले नाही आहे। ठीक आहे, आणि आता जे नवीन बॅचचे पोरं या ठिकाणी झाले जे 10वी पास झाले आहे, ठीक आहे, ज्यांचं वय 18 वर्ष कंप्लीट झाले तर त्यांचे सुद्धा कमेंट आहे की कारण की त्यांना सुद्धा त्यामध्ये संधी पाहिजे, कारण की नवीन मुलांना सुद्धा चांगले पर्सेंटेज आहे, काही विद्यार्थ्यांना 90च्या वरती सुद्धा आहे। ठीक आहे, तर त्यांना सुद्धा पाहिजे की बा चान्स आपल्याला या ठिकाणी GDS मध्ये भेटला पाहिजे। तर त्यांचे सुद्धा कमेंट होते की सर भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर मी तुम्हाला आता सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची नवीन भरती जे निघणार आहे तर सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर IT 2.0 सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम चालू आहे। आणि GDS मध्ये जर आपण पाहिलं तर GDS मध्ये जेवढं पण त्यांचं कामकाज आहे तर ते एकदम या ठिकाणी धीमं चालत आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, एकदम धीरे धीरे काम त्या ठिकाणी चालू आहे, कारण की IT 2.0 सॉफ्टवेअर हे अपडेटिंगचं काम चालू आहे। तर हे जेव्हा IT 2.0 सॉफ्टवेअर हे जे अपडेट आहे या ठिकाणी तुम्हाला सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये रूल 3 ट्रान्सफर या ठिकाणी ओपन होणार आहे। आणि नवीन जी भरती आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची तर हे आपल्याला या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर निश्चित राहा ऑक्टोबर महिन्यामध्ये कन्फर्म या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची भरती निघणार आहे। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 20 ते 25,000 प्लस जागांच्या अंदरच निघणार आहे। एक तर 20,000 निघू शकते किंवा 25,000 सुद्धा जागा निघू शकते। ठीक आहे, तर एवढ्या जागा या ठिकाणी निश्चित निघणार आहे, कारण की जास्त जागा यावर्षी असणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि आता हे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जी भरती हे वर्षातून 2 वेळा निघत जाणार आहे। ही जी भरती हे जून महिन्यामध्येच निघाली असती पण ते IT 2.0चं सॉफ्टवेअर अपडेटिंगचं काम आलं त्यामुळे हे भरती थोडी रखडली गेली होती एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर नक्की तुम्हाला नवीन जी भरती आहे हे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपल्याला संयम ठेवायचा आहे। तर नक्की भरती या ठिकाणी निघणार आहे। आणि जेव्हा भरती निघाली तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागत असते, जसा आपण फॉर्म वगैरे भरला, फॉर्म भरल्यानंतर 1 महिना झाल्यानंतरच आपली पहिली मेरिट लिस्ट त्या ठिकाणी लागते। पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। पहिल्या मेरिटमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला दुसऱ्या मेरिट लिस्टची वाट पाहावी लागते, 15 ते 20 दिवसांना किंवा 1 महिन्यानं दुसरी लिस्ट लागते। त्याचबरोबर दुसऱ्या लिस्टमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर मग तिसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला वाट पाहावी लागते, 15 ते 20 दिवसाच्या अंदर तिसरी लिस्ट लागते। आणि तिसऱ्या लिस्टमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला चौथ्या लिस्टमध्ये वाट पाहावी लागते। आणि चौथ्या लिस्टमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। आणि आपलं जर चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर आणखीन 5व्या लिस्टची वाट पाहावी लागते। तर अशा 6 लिस्ट लागते, एकच लिस्ट यामध्ये लागत नाही, 6 लिस्ट लागते। तर आपल्याला काम कोणतं करावं लागणार आहे तर तुमचं जर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये सिलेक्शन झालं तर ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये सिलेक्शन झालं, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे। आणि डाक सेवकमध्ये जे काम करावं लागणार आहे स्टॅम्पची विक्री, डाक डिलिव्हरी, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम आपल्याला करावं लागणार आहे। अशी प्रोसेस आहे। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठीचा थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।